बातमी पुण्यामधून गौरव आहुजा प्रकरणाची न्यायालयामध्ये सुनावणी आहे। पुणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। गौरवची आज कोठडी संपल्याने पुन्हा एकदा सुनावणी सुरू आहे। गौरवची पोलीस कोठडी वाढवणार की या पोलीस कोठडीला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार आहे हे पाहावं लागणार आहे की पोलीस कोठडी नाही मिळणार याकडे देखील लक्ष असणार आहे। गौरवला पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळणार का याकडे पाहावं लागणार आहे। गौरव आहुजा प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी आहे आणि याआधी 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती। पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती, मात्र ह्यामध्ये 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर ह्या प्रकरणाची आज सुनावणी आहे। पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांचं असं म्हणणं होतं की आरोपीची कार जप्त केलेली आहे, जी BMW ज्या कारमुळे हे सगळं हे झालेलं आहे, ती कार जप्त केलेली आहे। परंतु कार जप्त करताना पोलिसांच्या असं लक्षात आलेलं आहे की त्या गाडीचे नंबर प्लेट जे आहेत पुढची आणि मागची ही थोडीशी डिस्ट्रॉय झालेली आहे आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केलेला आहे असं पोलिसांचं म्हणणं होतं। मोबाईल रिकवर झालेला नाही आरोपीचा, तो मोबाईल रिकवर करायचा ह्या गोष्टीसाठी आरोपीला 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे।